नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील 4th चॅप्टर रेशो अँड प्रपोर्शन कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 ज्या अंतर्गत ऑपरेशन्स ऑन रेशोज म्हणजेच अल्टरनेंडो, इन्व्हर्टेंडो, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो यावर आधारित असणाऱ्या या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा वापर नेमका कशा पद्धतीने केला जातो याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज ही कन्सेप्ट समजावून घेण्यासाठी आपण काही इक्वल रेशोचा विचार करूया. सपोज 2:3 हा एक रेशो आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचीही 2 टाइम्स करूया. दॅट इज मीन्स 2 2s are 4, 3 2s are 6. म्हणजेच हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. आता जर हे दोन रेशो इक्वल असतील तर या रेशोच्या आधारे आपण इतर काही इक्वल रेशो सांगू शकतो. त्याला आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज असं म्हणणार आहे. त्यासाठी आपण एक काम करूया. सुरुवातीला हा जो रेशो इक्वल आहे याच्या आधारे यांचं मल्टिप्लिकेशन इक्वल दाखवू. म्हणजेच हा जो 6 आहे तो लेफ्ट साइडला घेतल्यानंतर मल्टिप्लाय होईल. हा 3 जो आहे तो राईट साइडला घेतल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 2 into 6 which is equal to 4 into 3. जेव्हा रेशो इक्वल असतो तेव्हा इथं कोणता तरी प्रोडक्ट इक्वल येतो. मग या प्रोडक्टच्या आधारे आपण वेगवेगळे रेशो मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा हा 6 जो आहे तो इथं आपण आहे असाच ठेवला आणि हा 2 जो आहे तो राईट साइडला शिफ्ट केला आणि इथं 4 जो आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट केला. तर काय होईल पहा, हा 6 आहे असा राहील आणि 4 इकडे आल्यानंतर तो डिवाइड होईल. किंवा हा 3 आहे असा असेल आणि हा 2 राईट साइडला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे हा सुरुवातीचा रेशो आणि हा रेशो याचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल तुमच्या. 2:3 होता त्याच्याऐवजी 3:2 झाला. 4:6 होता त्याच्याऐवजी 6:4 झाला. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो पहा, इफ A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हे कोणतेही दोन रेशो जर इक्वल असतील, दिले असतील आम्हाला, तर आम्ही याचे इन्व्हर्स सुद्धा इक्वल आहेत असं सांगू शकतो. दॅट इज मीन्स B अपॉन A अपॉन B चा इन्व्हर्स B अपॉन A. त्याच पद्धतीने C अपॉन D चा इन्व्हर्स D अपॉन C. तर हे रेशो इक्वल असतील तर हे सुद्धा इक्वल असतात. ही जी प्रॉपर्टी आहे ज्याला आपण इन्व्हर्टेंडो असं म्हणतो. याच प्रोडक्टच्या आधारे आपण दुसरा सुद्धा रेशो मिळवू शकतो. म्हणजे ज्याला मी अंडरलाईन केलेले 2 आणि 4 ते फक्त जर एका बाजूला घ्यायचं म्हटलं म्हणजे 2 आहे असा हा 4 लेफ्ट साइडला आल्यानंतर डिवाइड होईल. त्याच पद्धतीने हा 3 आहे असा 6 लेफ्ट राईट साइडला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजे हा वेगळाच रेशो मिळाला. म्हणजे पुन्हा रेशो जर ऑब्झर्व केला, इफ 2:3 इज इक्वल टू 4:6, अशा वेळी 2:4 इज इक्वल टू 3:6 सुद्धा होतो. हा रेशो म्हणजे काय मिळालेला आहे, न्यूमरेटरचा एक रेशो केला आणि डिनॉमिनेटरचा दुसरा रेशो केला. म्हणजे आम्ही काय म्हणू शकतो पहा, दिलेला रेशो हाच असेल तर याच्या आधारे जर आपण या पद्धतीने लिहिलं तर ज्याला आपण इन्व्हर्टेंडो म्हटलं, त्याच्याऐवजी फक्त आपण न्यूमरेटरचा रेशो घेतला म्हणजे A आणि C चा रेशो घेतला तर A अपॉन C होईल आणि डिनॉमिनेटरचा रेशो घेतला तर तो B अपॉन D होईल. हे सुद्धा रेशो इक्वल असतात. याला आपण अल्टरनेंडो असं म्हणतो. या रेशोला आपण म्हटलेलं आहे इन्व्हर्टेंडो. याला आपण म्हणतो अल्टरनेंडो. आता समजा यापेक्षा थोडासा वेगळा प्रयोग, हे सगळे दिलेल्या रेशोवर आपण प्रयोग करत चाललोय. इथे मी एक उदाहरण पाहतोय त्याच्या आधारे आपण इथं असा तो गुणधर्म आहे ते पाहतोय. हा जो डिनॉमिनेटर आहे तो जर न्यूमरेटर मध्ये ऍड केला आपण इक्वल होतो का नाही ते नंतर चेक करूया. म्हणजे 2 मध्ये 3 ऍड केलं, डिनॉमिनेटर तसाच ठेवूया. इथे सुद्धा 4 मध्ये 6 ऍड केलं, डिनॉमिनेटर तसाच ठेवूया. अशा वेळी हे दोन रेशो इक्वल होतात का बघूया. साहजिकच वरचा आणि हा रेशो वेगळा आहे, परंतु हे दोन इक्वल होतात का आपल्याला चेक करायचं. 2 + 3 5, 5 अपॉन 3 होईल. 4 + 6 10, 10 अपॉन 6 होईल. त्याला जर आपण रिड्यूस फॉर्म मध्ये आणलं तर 2 3s are 6, 2 5s are 10. म्हणजे 5:3, 5:3 झाला. म्हणजे हे रेशो इक्वल आहेत. याचाच अर्थ हे सुद्धा रेशो इक्वल आहेत. याचाच अर्थ A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D हा रेशो जर दिला असेल तर आम्ही डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये ऍड केला तरी चालतो. म्हणजे हा A + B अपॉन B
किंवा सी प्लस डी अपॉन डी, तेव्हा हे मिळणारे दोन रेशो सुद्धा इक्वल असतात. यालाच आपण कंपोनेंडो असं म्हणतो. लक्षात घ्या, फक्त डिनॉमिनेटर हा ऍड केला. ऍड करायच्या ऐवजी सबट्रॅक्ट केला तरी चालतो. म्हणजेच ए मायनस बी अपॉन बी किंवा सी मायनस डी अपॉन डी हे दोन रेशो सुद्धा इक्वल येतात. ज्याला आपण डिव्हिडेंडो असं म्हणतो. अर्थ लक्षात येतो पहा. ऍडिशन केली तर कंपोनेंडो, सबट्रॅक्शन केली तर डिव्हिडेंडो म्हटलं जातं. समजा ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही एकदम केलं, म्हणजे न्यूमरेटरला ऍडिशन करायची, जसं की ए आणि बी चे ऍडिशन म्हणजे ए प्लस बी, आणि डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन करायची म्हणजेच ए मायनस बी. यांचा जो रेशो असतो तो या रेशोच्या ऍडिशन म्हणजे सी प्लस डी आणि सबट्रॅक्शन सी मायनस डी असा जो नवीन रेशो तयार होतो, याच्याशी सुद्धा हे दोन रेशो इक्वल असतात. याचा अर्थ असा नाही लावायचा की सुरुवातीला जो रेशो दिलाय त्याच्या व्हॅल्यू एवढे हे रेशो आहेत. मात्र इथं आलेले हे दोन्ही रेशो इक्वल असतात. जसं जर ए अपॉन बी बरोबर सी अपॉन डी हा रेशो इक्वल दिला असेल तर आम्ही या पद्धतीने सांगू शकतो. आहे असं इन्व्हर्स केलं तर त्याला इन्व्हर्टेंडो म्हणायचं. फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एका रेशो मध्ये घेतले तर त्याला आपण अल्टरनेंडो म्हणायचं. डिनॉमिनेटर फक्त न्यूमरेटर मध्ये ऍड केला तर कंपोनेंडो, सबट्रॅक्ट केला तर डिव्हिडेंडो, आणि ज्यावेळी दोन्ही करतो त्यावेळी त्याला आपण कंपोनेंडो, डिव्हिडेंडो अशा पद्धतीने नाव द्यायचं. म्हणून आपल्या पुस्तकात एकत्रितपणे कसं दिलेलं आहे पहा. थोडंसं नेक्स्ट पेजवर मी प्रॉपर्टी दाखवतोय. तर रिमेंबर दिस आपल्याला सांगितलेलं आहे. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी, म्हणजे हे दोन रेशो जर इक्वल असतील देन वी से दॅट बी अपॉन ए इज इक्वल टू डी अपॉन सी, असं सुद्धा आपण सांगू शकतो. या जी ऑपरेशन्स आहेत त्याला आपण इन्व्हर्टेंडो असं म्हणायचं. त्याच्याऐवजी जर आपण ए आणि सी एकत्र घेतलं आणि बी आणि डी एकत्र घेतलो, दॅट इज मीन्स ए अपॉन सी इज इक्वल टू बी अपॉन डी, तर त्याला आपण अल्टरनेंडो असं म्हणतो. बी जर न्यूमरेटर मध्ये ऍड झाला तर डी सुद्धा न्यूमरेटर मध्ये ऍड करा, तेव्हा सुद्धा रेशो इक्वल होतात बिकॉज ऑफ कंपोनेंडो. ऍडिशनच्या ऐवजी सबट्रॅक्शन लिहिलं तरी चालेल, ज्याला आपण डिव्हिडेंडो असं म्हणतो. मग ऍडिशन पण केली, सबट्रॅक्शन पण केली. ऍडिशन न्यूमरेटरच्या ठिकाणी केली, सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरच्या ठिकाणी केली. मग त्या रेशोमध्ये ज्या दोन टर्म्स असतात, ए आणि बी या दोन टर्मची ऍडिशन सबट्रॅक्शन, सी आणि डी दोन्ही टर्मची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, तेव्हा सुद्धा मिळणारे रेशो इक्वल असतात. याला आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो असं म्हणतात. म्हणजेच कोणतेही दोन रेशो इक्वल असतील तर त्याच्या आधारे इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कंपोनेंडो डिव्हिडेंडो अशा प्रकारे 5 प्रकारच्या आपण प्रॉपर्टीज तिथे अप्लाय करू शकतो. याचा वापर प्रत्यक्ष कसा केला जातो ते उदाहरणांच्या माध्यमातून समजावून घेऊया. क्वेश्चन कसे दिलेत पहा. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू 7:3 देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग रेशोज. आपल्याला ए अपॉन बी हा एक रेशो सांगितलेला आहे ज्याची व्हॅल्यू 7:3 आहे. तर या पद्धतीने या रेशोची व्हॅल्यू विचारलेली आहे. आपण दिलेला जो रेशो आहे तो सुरुवातीला लिहून घेऊया. हिअर आपल्याला सांगितलेले आहे ए इज टू बी हा रेशो म्हणजे 7:3 आहे, आणि आम्हाला शोधायचा जो आहे तो 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b. सपोज हे फर्स्ट एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. थोडंसं रफ करायला हवं. मी तर आपल्या सोयीने रफ करतोय. 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b. आता आपण ज्या 5 प्रकारचे हे जे ऑपरेशन शिकलेले आहे त्यामध्ये शेवटचं जो ऑपरेशन होता तो म्हणजे कंपोनेंडो डिव्हिडेंडो. म्हणजे ज्या रेशोमध्ये दोन टर्म असतात त्याची न्यूमरेटरला ऍडिशन आणि डिनॉमिनेटरला सबट्रॅक्शन होते, म्हणजे हा कंपोनेंडो डिव्हिडेंडोचा प्रकार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का पहा, जर 5a अपॉन 3b असा एखादा रेशो असेल आणि त्याचा आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो केला तर असा मिळेल. याचाच अर्थ जर तुम्हाला या रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर सुरुवातीला या रेशोची व्हॅल्यू माहित असायला पाहिजे. परंतु आम्हाला 5a अपॉन 3b दिलेलं नाही, आपल्याला फक्त a अपॉन b दिलेलं आहे. याचाच अर्थ याच्या आधारे आपण सुरुवातीला ही जी व्हॅल्यू आहे 5a अपॉन 3b ही मिळवायला हवी. मग त्यासाठी काय करणार, न्यूमरेटरला 5 आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजेच 5 अपॉन 3 ने मल्टिप्लाय करतो a अपॉन b ला. लेफ्ट साइडला जर मल्टिप्लाय केलं असेल तर राईट साइडला सुद्धा मल्टिप्लाय करायला पाहिजे, तरच ते रेशो इक्वल व्हॅल्यूने राहतील. म्हणजे 5 अपॉन 3 इंटू a अपॉन b, सेम वे 5 अपॉन 3 इंटू 7 अपॉन 3. म्हणजे लेफ्ट साइड आणि बोथ साइड्स दोन्ही बाजूंना आपण 5 अपॉन 3 ने मल्टिप्लाय केलं. हे एवढ्यासाठी केलं कारण आपल्याला हा रेशो मिळायला हवा. आता इथं थोडंसं पुढे सोडवत जाऊया. दॅट इज मीन्स 5a अपॉन 3b हा लेफ्ट साइडचा रेशो झाला.
मल्टिप्लिकेशन करत असताना न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा कुठे भाग जात असेल लावतो, इथं जात नाहीये. अशा वेळी न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर 5 7 जार 35 3 3 जार 9. मग आता ही स्टेप मिळाल्यानंतर आपल्याला जर ही स्टेप मिळवायची असेल तर ह्या दोन्ही टर्मची एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन म्हणजेच कंपोनेंडो डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी आपल्याला वापरायला पाहिजे. त्यासाठी मग याच्या पुढे आपण लिहायचं देअरफॉर हा 5a प्लस हा 3b म्हणजे न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर आणि पुन्हा 5a मायनस 3b म्हणजे लेफ्ट साइडला जर आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो केला तर राईट साइडला सुद्धा तेच करायचं. म्हणजेच राईट साइडचा जो आहे 35 प्लस 9 न्यूमरेटरला ऍडिशन करणार आणि 35 मायनस 9 डिनॉमिनेटरला आपण सबट्रॅक्शन करणार. कारण आता ही जी आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहे ज्याला आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढे जर आपण हे सॉल्व्ह करत गेलो तर काय होईल पहा. 35 प्लस 9 दॅट इज 44 35 मायनस 9 दॅट इज 26. याला आपण रिड्यूस फॉर्म मध्ये जर आपण भाग लावला तर काय होईल पहा. 2 2 न इथं डिवाइड करूया. 2 2 जार 4 2 2 जार 4 2 1 जार 2 3 जार म्हणजेच हा जो रेशो मिळेल तो 22/13 असं आपण म्हणू शकतो. इथपर्यंतचा भाग लक्षात येतो का पहा. आपल्याला विचारलेलं होतं 5a प्लस 3b अपॉन 5a मायनस 3b. अशा वेळी आपण विचार करायचे की हा कोणाचा कंपोनेंडो डिव्हिडेंडो झालाय. तर हा या रेशोचा कंपोनेंडो डिव्हिडेंडो झालाय. मग हा रेशो जर यावरून मिळवायचा असेल तर आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 5 आणि 3 न मल्टिप्लाय करायला हवं. म्हणजे न्यूमरेटरला 5 आणि डिनॉमिनेटरला 3 न त्यासाठी आपण 5 अपॉन 3 या फ्रॅक्शनला दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं आणि पुढे सॉल्व्ह करत गेलो. थोडीशी या पद्धतीची 2-3 उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल. यातलं नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड कसं आहे पहा. 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. थोडंसं पुन्हा इथं आपण रफ करायचं म्हणजे लक्षात येतं थोडंसं. आपल्याला जो रेशो पाहिजे तो न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस म्हणजेच कंपोनेंडो डिव्हिडेंडो. थोडंसं रफ आपण असं करू की हा रेशो कुणाचा कंपोनेंडो डिव्हिडेंडो झालाय. जर न्यूमरेटरला 2a स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला 3b स्क्वेअर असा एखादा रेशो असेल तर या दोघांची ऍडिशन म्हणजे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर होईल आणि या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर होईल. म्हणजे या रेशोच्या अगोदर आपल्याला हा रेशो मिळवायला हवा. परंतु या रेशोला आपण 2 आणि 3 ने मल्टिप्लाय केलं. याचा अर्थ 2 3 आपण नंतर बघू. त्याच्या अगोदर a स्क्वेअर आपण b स्क्वेअर फाइंड आउट करायला हवा. परंतु आपल्याला दिलेला आहे तो a अपॉन b दिलाय. सुरुवातीला हा जो दिलेला आहे तो 7:3. म्हणजे आपण 2-3 टप्प्यामध्ये कसं सॉल्व्ह करायला हवं. सुरुवातीला दिलेला रेशो a:b आहे. त्याच्या आधारे आपण a स्क्वेअर इज टू b स्क्वेअर फाइंड आउट करायला हवा. त्यानंतर त्याच्या आधारे 2a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर फाइंड आउट करायला हवा आणि त्याच्या आधारे फायनली जो आपल्याला सांगितलेला आहे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर हा आपल्याला फाइंड आउट करायला हवा. म्हणजे टप्प्याटप्प्याने कसं सोडवायचं पहा. मी इथं स्टेप वाईज म्हणतोय. हिअर आपल्याला जो दिलेला रेशो आहे म्हणजेच a:b जो आहे तो 7:3 दिलाय. आता ह्या दोन्ही बाजूंचा जर आपण स्क्वेअर केला therefore we say that a square upon b square लेफ्ट साइडचा स्क्वेअर केला त्यामुळे राईट साइडचा सुद्धा स्क्वेअर करूया. म्हणजे राईट साइडचा काय होईल पहा. 7 चा स्क्वेअर 49 3 चा स्क्वेअर 9 होईल. आपण लिहूया स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. म्हणजे आम्ही इथं a इज टू b याच्या आधारे a स्क्वेअर इज टू b स्क्वेअर फाइंड आउट केलं. त्यानंतर 2 इज 2 इंटू 3 म्हणजे न्यूमरेटरला 2 आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मी तर डायरेक्ट लिहितोय देअरफॉर 2a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटरला 2 आणि डिनॉमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय केलं असं असेल तर 2 टाइम्स ऑफ 49 अँड 3 टाइम्स ऑफ 9 असं आपण म्हणू शकतो. हवं तर ते खाली स्टेप लिहूया. 49 2 जार 98 9 3 जार 27 म्हणजे आम्हाला हा मिळेल 2a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर. आता या स्टेपच्या आधारे आपल्याला ही फायनल स्टेप मिळवायची आहे म्हणजेच 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर. म्हणजे आता हे जे रेशो आल्यात याचा कंपोनेंडो डिव्हिडेंडो केला तर होऊन जाईल. म्हणजे काय करतो पहा. हा 2a स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटर प्लस 3b स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर आणि इथं डिनॉमिनेटरला लिहित असताना 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर म्हणजे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केली. सेम वे राईट साइडला करूया. न्यूमरेटर 98 प्लस 27 होईल आणि डिनॉमिनेटर 98 मायनस 27 होईल ज्याला आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो असं म्हणू शकतो.
मग पुन्हा ही जर आपण ऍडिशन सबट्रॅक्शन केली तर काय होईल पहा. 8 + 7 5 कॅरी ऑन 1 9 + 3 12 8 - 7 1 9 - 2 7 म्हणजेच हा जो रेशो येईल किंवा ही जी व्हॅल्यू येईल ती 125/71 येईल. याच पद्धतीने ही दोन एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. हा फोर्थ रेशो सुरुवातीला काढूया. 7a + 9b 7a - 9b म्हणजेच पुन्हा कंपोनेंडो डिव्हिडंडो हे तुमच्या लक्षात येईल. हा कुणाचा कंपोनेंडो डिव्हिडंडो आहे तर आपण म्हणू शकतो 7a/9b या रेशोचा कंपोनेंडो डिव्हिडंडो केल्यानंतर हा मिळेल. म्हणजे हा रेशो फाइंड आउट करत असताना सुरुवातीला हा फाइंड आउट करायला हवा. मग याच्या आधारे मग आपण a/b जर दिला असेल तर 7/9 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा मिळू शकतो. म्हणजे या रेशोच्या आधारे आपण हा मिळवणार आणि याच्या आधारे हा मिळवणार हे तुमच्या लक्षात येते का पहा. म्हणजे आपण सुरुवात कशी करतोय पहा. सुरुवातीला पुन्हा इथं लिहितोय हिअर a/b हा जो गिवन रेशो आहे तो 7:3 हवं तर इथं गिवन हे कारण लिहा. हा दिलेला रेशो झाला. आपल्याला a/b वरून 7a/9b फाइंड आउट करायचं आहे. याचाच अर्थ 7/9 ने मल्टिप्लाय करायला हवं. लेफ्ट साइडला मल्टिप्लाय करतो याचा अर्थ राईट साइडला सुद्धा मल्टिप्लाय करायला हवं. दॅट इज मीन्स वी हॅव टू मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 7/9 असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. राईट साइडला जे मल्टिप्लिकेशन आहे त्यामध्ये कुठेही भाग जात नाही. 7 7 जार 49 9 3 जार 27 असं आपण म्हणू शकतो. दॅट इज मीन्स 7a/9b याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. म्हणजे या रेशोच्या आधारे आपण ही मिळवली. आता याच्या आधारे जर ही मिळवायची असेल तर पुन्हा कंपोनेंडो डिव्हिडंडो करूया. Therefore, numerator 7a plus denominator 9b. Numerator 7a minus denominator 9b म्हणजे एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. सेम वे राईट साइडला करूया. म्हणजे 49 + 27 49 - 27 याला आपण कंपोनेंडो डिव्हिडंडो असं म्हणतो. इथं जी काही ऍडिशन सबट्रॅक्शन असेल ती जर आपण केली 9 + 7 6 कॅरी ऑन 1 4 + 3 7 इथं 9 - 7 2 4 - 2 2 पुन्हा जर याला आपण रिड्यूस फॉर्म दिला 2 1 जार 2 1 जार 2 3 जार 6 2 8 जार 16 म्हणजे ही जी व्हॅल्यू मिळेल ती म्हणजे 38/11 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या रेशोची जी व्हॅल्यू आली ती 38/11 आली. बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी काय करतात पहा. ए ची व्हॅल्यू 3 आणि 7 आणि बी ची व्हॅल्यू ती याची सबस्टिट्यूट करतात तेव्हा सुद्धा उत्तर हेच येतं. मात्र ते चुकीचं आहे. म्हणजे काय बोलतोय लक्षात येतं का पहा. आपल्याला दिलेला रेशो a/b म्हणजे 7:3 आहे. जर तुम्ही a ची व्हॅल्यू 7 आणि b ची व्हॅल्यू 3 घेतलात आणि सोडवत गेलात तर येणारं उत्तर तेच येईल, परंतु हे उत्तर चुकीची मांडणी असेल. कारण लक्षात घ्या हा रेशो 7:3 आहे. ए हा 7 नाही आहे. ए हा 7च्या मल्टिपल मध्ये आहे. सपोज 2 नंबर्स कोणतेही असतील. फर्स्ट नंबर 70 आहे, सेकंड नंबर 30 आहे. आणि जर आपण यांचा रेशो काढला असेल तर याला आपण 7/3 म्हणणार. सपोज 2 नंबर म्हणजे ए आणि बी असे दोन नंबर आहेत. ए हा 70 आहे, बी हा 30 आहे आणि यांचा रेशो फाइंड आउट केल्यानंतर 7:3 आलाय. याचा अर्थ ए हा 7च्या मल्टिपल मध्ये आहे. मग तो 70 असू शकतो, 7 असणार नाही. म्हणून आपण तशी डायरेक्ट व्हॅल्यू अजिबात सबस्टिट्यूट करायची नाही. त्यासाठी आता आपण हे जे काही ऑपरेशन्स पाहिलेले आहेत त्या पद्धतीनेच ही उदाहरणं सोडवायची. याच पद्धतीने हे लास्ट एक्झाम्पल सोडूया म्हणजे लक्षात येईल. आपल्याला थर्ड एक्झाम्पल काय विचारले पहा. a³ - b³ अपॉन b³ याची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता इथं कंपोनेंडो डिव्हिडंडो नाहीये, फक्त डिव्हिडंडो आहे. डिनॉमिनेटर वरती गेलेला आहे. म्हणजे याच्या अगोदर अशी स्टेप असेल a³ अपॉन b³. आपण असा विचार करायचा की या रेशोचा जर डिव्हिडंडो केला तर हा रेशो मिळेल. म्हणजे याच्या अगोदर हा रेशो मिळवावा लागेल. परंतु हा क्यूब आहे त्याच्या अगोदर a/b असेल. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप लिहू शकतोय. आपल्या लक्षात यायला हवं की सुरुवातीला आपल्याला दिलेला रेशो असतो तो a/b. दोन्ही साइडचा क्यूब केला की a³ मिळेल आणि पुन्हा डिव्हिडंड जर फक्त केला तर a³ - b³ मिळेल. या 3 स्टेप मध्ये आपण हे एक्झाम्पल सोडवायला हवं. म्हणजे या पद्धतीची उदाहरणं सोडवत असताना तुम्हाला कोणत्या स्टेपनं जायचंय ते थोडंसं असं रफ करून द्या साईडला, जेणेकरून उदाहरण खूप सोपं वाटेल. म्हणजे पुन्हा आता हे मांडत असताना काय करूया. दिलेल्या गोष्टी लिहूया म्हणजे तो रेशो लिहूया. हिअर a/b म्हणजेच गिव्हन रेशो इथून सुरुवात केलेली आहे. जो रेशो आपल्याला 7:3 दिलेला आहे म्हणून इथं आपण याला गिव्हन असं म्हटलं. आता आपल्याला a³ पाहिजे म्हणजे दोन्ही साइडचे क्यूब करायला हवेत. दॅट इज मीन्स a³ - b³
विच इज इक्वल टू 7 क्यूब अपॉन 3 क्यूब असं आपण म्हणू शकतो. आता हे जे क्यूब आहेत 7 चा क्यूब जो येतो तो 343, 3 चा क्यूब 27 आहे असा लिहिला. हा जो रेशो आहे तो ए क्यूब अपॉन बी क्यूब, म्हणजेच ए अपॉन बी याच्या आधारे आपण ए क्यूब अपॉन बी क्यूब मिळवला. आता याच्या आधारे हा रेशो मिळवायचा आहे. हा डिनॉमिनेटर फक्त न्यूमरेटरला जाऊन सबट्रॅक्ट झालाय, म्हणजेच हा डिव्हिडंड आहे. म्हणजे आपण त्याच पद्धतीने जर इथं हा जो बी क्यूब आहे तो न्यूमरेटरला जाऊन सबट्रॅक्ट केला तर हा 27 सुद्धा न्यूमरेटरला जाऊन सबट्रॅक्ट होईल. याला मी डिव्हिडंड असं म्हणतो. म्हणजेच हा न्यूमरेटर ए क्यूब असेल, डिनॉमिनेटर बी क्यूब तसाच राहील. इथं 343 असेल, डिनॉमिनेटर 27 तसंच राहील. म्हणजे हा सबट्रॅक्ट झाला आणि हा पण सबट्रॅक्ट झाला. अशा पद्धतीचं हे जे ऑपरेशन्स आहे ज्याला आपण डिव्हिडेंड असं म्हणतो. आता हेच पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर आपण ही सबट्रॅक्शन करूया. 13 minus 7 that is means 6 carry on 1, 4 minus 3 that is means 1 आणि हा 3 आहे असं असेल आणि अपॉन 27. आता 27 हे 3 च्या टेबलमध्ये आहे. न्यूमरेटरची जर आपण बेरीज केली तर 6 प्लस 3 9 प्लस 1 10 म्हणजे 3 च्या टेबलमध्ये नाही आहे. म्हणजे आपण इथंच आन्सर लिहू शकतोय ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब हा जो रेशो असेल तो 316 अपॉन 27. म्हणजे या प्रकारची उदाहरणं सोडवत असताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का पहा. आम्हाला दिलेला रेशो हा प्लेन असतो. ए इज टू बी, सी इज टू डी असा कोणताही देतील, त्याची व्हॅल्यू देतील आणि आम्हाला या पद्धतीने जे रेशो असतात त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. अशा वेळी ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती स्टेप कोणत्या स्टेपच्या आधारे येते, त्याच्या अगोदरची स्टेप कोणत्या स्टेपच्या आधारे येते, हे आपण थोडंसं रफ वर्क करायचं आणि अशा पद्धतीने करायचं की सुरुवात आपली ए इज टू बी म्हणजे दिलेल्या रेशो पासून व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सोडवायचं. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन ऑफ रेशोज अंतर्गत कंपोनेंडो डिव्हिडेंडो, अल्टरनेंडो आणि इन्व्हर्टेंडो या प्रॉपर्टी म्हणजे काय असतात आणि त्यावर आधारित असणारी ही बेसिक एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता यावर आधारित असणारी अजून काही मिक्स्ड एक्झाम्पल्स आहेत ती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर नवीनच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.